लोकार्पण होणार आहे अटल सेतू, हा तुमच्या मतदारसंघासाठी पण गेम चेंजर असणार आहे? अत्यंत योग्य असं आहे, कारण कोकणासाठी तर आम्हाला खास करून बाब आहे. आम्ही ज्या वेळेला आमच्या महाड रायगडवरून ज्या वेळेला येऊ तेव्हा पळसप्याला तिथून येताना राईट मारल्यानंतर, तिकडून येताना लेफ्ट मारल्यानंतर इकडे येऊन राईट मारलं का डायरेक्ट आम्ही त्या ब्रिजवर जातोय. त्या ब्रिजवरनं डायरेक्ट आम्ही मेन रस्त्याला मुंबईला उतरतोय. कारण आम्हाला इथून येताना पनवेल, खारघर, कोकण भवन, बेलापूर, त्यानंतर वाशी, खाडीपूल आणि मग चेंबूर आणि मग आम्ही त्या पूर्वदुतरती मार्गाला लागायचो. तर एवढा वेळ आमचा वाचतोय आणि मग समाधान वाटतंय की जलद जाणं, लवकर काम करून परत जाणं. उद्योगधंद्यांना एक खूप एक सकारात्मक पाऊल आहे उद्योगधंद्यांसाठी. इंडस्ट्रीच्या तुमच्या भागामध्ये आहेत, त्यांचाही मुंबई कनेक्शन. कारण ज्या वेळेला लवकर जाऊन लवकर येतात तेव्हा काही लोक आहेत की रोज हाफ डाऊन पण करू शकतात, असा पण प्रकार आहे. जसं पुन्हा मुंबई काय करतात त्याप्रमाणे कोकण मुंबई पण होऊ शकते, खास करून रायगड. आणि म्हणून करता आज आम्ही धन्यवाद देतोय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आमच्या सरकारला. पण आता शिवसेना ठाकरे गटाचा पुन्हा एकदा आरोप झालेला आहे, राजन विचाराचं नाव नाहीये पत्रिकेमध्ये, आणि या सगळ्या उद्घाटन समारंभाला निवडणुकीच्या तोंडावर सगळं केलं जातं असं म्हणतायत ते. आता विरोधक त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करूया. आपले मुख्यमंत्री काय सांगतात की विरोधकांना नेहमी कामाने उत्तर देऊया. त्याच्यामुळे ते हैराण झालेत की हे काय बोलत नाही, जास्त काम करतात. आता एवढी मोठी जनता जी काय आलेली आहे ती आज मोदी साहेबांना ऐकण्यासाठी आलेली आहे. आणि आज महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आज काही घोषणा होतील आणि त्याच घेऊन आपापल्या गावाला जातील. शेवटचा प्रश्न, हे सगळे प्रकल्प 2024 साठी गेम चेंजर असणार आहेत. मतदारांपर्यंत पोहोचताना तुम्हाला ह्या कामाची पोचपावती जर पोहोचवली तर मतदार राजा तुम्हाला कौल देईल? 100%. कारण हे जेवढे आजचे जे काही उद्घाटन आहेत ती सगळी जनतेसाठी आहेत. आज जर आपण पाहिलं, पहिले 500 रुपये बोलत होते, आपल्या सरकारने 250 रुपये केले. 250 रुपयामध्ये तुमची वेळ पण वाचते, डिझेल पाणी सगळं वाचतंय. आणि वेळेत जाणं येणं माणसाला पसंत पडलं तर त्याला 2 रुपये गेलेले वाटत नाहीत काय. आणि त्याच्यामुळे त्यानंतर तिकडून जो काय बोगद्याचा मार्ग स्वीकारलेला आहे ते एक जी काय मुंबईतली गर्दी आहे, अशा अनेक पर्याय उपाय जे काय काढत चाललेले आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतंय हा गेम चेंजर आहे आणि 2024च्या निवडणुकीचीही नांदी. तर भरतशेठ गोगावले या प्रकल्पांना गेम चेंजर सांगत येणाऱ्या निवडणुकीचा फायदा निश्चित होईल असं म्हणतात. कॅमेरामॅन अनिल चंगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, रायगड. तर गणेश ठाकूर यांनी संवाद साधलेला होता भरत गोगावले यांशी, आणि भरत गोगावले यांचं